नमस्कार, मी विलास झट्टे आणि आज मी एक अशा ठिकाणी आलो आहे जिथे माणसाच्या जीवनामध्ये बदल होऊ शकते. म्हणजेच जो एक दारुड्या आहे त्या दारुड्याच्या जीवनामध्ये डायरेक्ट बदल होऊ शकते, त्याची दारू सुटू शकते. असं एक वणीमधील लालगुड्या येथे स्थित असलेलं संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र. आणि आज आपल्यासोबत आहे संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष मेन ज्यांनी हे व्यसनमुक्ती केंद्र इथून काही वर्षा पहिले सुरू केलं होतं. आज आपण त्यांची जर्नी जाणून घेणार आहोत आणि या व्यसनमुक्ती केंद्रामागं सुरू करण्यामागं त्यांचा काय हेतू होता आणि आज त्यांच्याकडे 70 ते 80 पेशंट जे आहे ते आहे. तर त्यांना सांभाळताना त्यांना काय काय त्रास होतो आणि त्यांनी याच्यातून बाहेर कसे निघाले, कारण त्यांनी पण कधी काळी या व्यसनामध्ये होते आणि बाय प्रोफेशन ते शिक्षक आहे आणि शिक्षक असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून स्वतःचं एक व्यसनमुक्ती केंद्र लोकांच्या जनसेवेसाठी कसं सुरू केलं आपण आज ते जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिले सर तुमचं नाव सांगा आणि प्रोफेशन वगैरे काय करता तुम्ही? मी भगवान राघोबा पाचभाई. मी एक दारुडे आहे, पेशाने शिक्षक आहो. माझ्या जीवनामध्ये जेव्हा उत्साहापोटी पहिल्यांदा 2000 मध्ये जेव्हा पहिला घोट आला, तर भविष्यामध्ये मी अशा पद्धतीचा दारुड्या होईल, रस्त्यावर पडून राहील, माझ्यामुळे इतरांना त्रास होईल, कुटुंबाला त्रास होईल, नातेवाईकांना त्रास होईल, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये त्रास होईल, यासाठी मी नक्कीच पहिल्या घोटाची सुरुवात केली नव्हती. परंतु जेव्हा मी शेवटच्या स्टेजमध्ये माझं अल्कोहोलिझम मद्यपाश जेव्हा जसा जसा वाढत गेला, तर 2016 मध्ये अशी स्थिती आली होती माझी की मी पिण्यासाठी जगत आहो की जगण्यासाठी पित आहो, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. जेव्हा मी आभारी आहो त्या पालीवाल सरांचा, पालीवाल परिवारांचा, ज्यांनी मला मदतीचा हात दिला. मी जे व्यसनमुक्ती केंद्रात पहिले भरती झालो आणि माझ्या पत्नीला त्यांनी पद्धतशीर तो मद्यपाश आजार काय समजावून सांगितलं आणि तिथून हळूहळू मी 17 महिने माझ्यावर काम केलं. त्यावेळेस मी आभारी आहो माझे स्टाफ मधले सगळे सहकारी, आमचं मॅनेजमेंट, आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर अशोक भाऊ जीवतोडे, ज्यांनी मला नेहमी सावरून घेतलं. आणि त्यानंतर कुठेतरी 17 महिन्याच्या नंतर एकदा मी सुसाईड अटेम्प्ट केलं. त्यामध्ये माझ्या पत्नीने मला मदत केली, मी वाचलो. आणि तो दिवस होता 26 जून 2018 आणि माझे 2 भाऊ आणि पत्नी मला समजावून सांगितलं की भाऊ तू वाचला तर सगळं करता येईल, हा विषय नाही आहे. खूप कर्जाने लथपथ झालेलं, परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली, कसं सुरुवात करावं हा मोठा प्रश्न होता. मुलं शिक्षणाच्या अगदी वळणावर होते. तर त्यावेळेस मला एका मित्रांनी मदत केली. आज मी त्याचा पण आभारी आहे. आणि हळूहळू विचार डोक्यात आला की आपण इतरांसाठी काय करू शकतो. मी पेशाने शिक्षक असूनही माझ्या वाट्याला रस्त्यावर पडून रातपर्यंतची परिस्थिती निर्माण झाली. आज असंख्य कुटुंब आहे, असंख्य दारुडे आहे जे रस्त्यावर झोपून राहतात. जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही त्यांना नाही वाटत की एवढं लाचारीचं जीवन जगावं म्हणून. परंतु जे 15% लोक आजारी होतात ना, या 15% लोकांच्या वाट्याला ते आलेलं आहे. आज मद्यपाश एवढा झपाट्याने वाढत आहे की आज प्रत्येक 10 घराच्या मागे एक घर त्रस्त आहे. तो परिवार त्रस्त आहे. त्या मुलाचं भविष्य त्यामध्ये अडकलेलं आहे. त्या पत्नीच्या जीवन जगण्याचा पूर्ण म्हणजे जीवन जगण्याच्या आशा मावळलेल्या आहे. तरीही लोक समजून घेत नाही का हा मद्यपाशा अंतर्गत इथं अडकलेला आहे. जे सगळे एक्सपेरिमेंट माझ्यावर झालेले आहे. आणि जेव्हा तो इथं येते त्यावेळेस फार मोठ्या उमेदीने घरवाले लोक पाठवतात, माझ्यावर विश्वास ठेवून पाठवतात. त्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी सुरुवात केली आहे मी. म्हणजे यांच्या सानिध्यामध्ये राहून, मी एकटा सावरू शकत नाही यातून, तर यांच्या सानिध्यामध्ये राहून मला दारूपासूनची दुरी मिळेल हाच उद्देश होता. आणि मग माझी कामाची सुरुवात इथं झाली. त्यावेळेस माझ्याकडे 1 रुपया नाही, परिस्थिती अगदी विपरीत. आणि त्यावेळेस वणीचे 2 मित्र होते, त्यांनी मला मदत केली आणि तिथून सुरुवात झाली. एकापासून सुरुवात केली तर आज जवळपास 80-90चा माझ्याकडे ग्राफ असते. आणि
या 80-90 मुलांना सांभाळण्यासाठी माझ्याकडे जे सहकारी आहे तेही माझ्याकडे रुग्ण म्हणूनच आले अच्छा आणि अच्छा. माझे आज कार्यकर्ते झाले. अच्छा म्हणजे इथंच त्यांनी स्वतःवर इलाज केला हा, आणि इलाज केला. इलाजामधूनच ते आज दुरुस्त झाले आणि Yes. पुन्हा ते पण तुमच्यासारखे लोकांच्या जनसेवेमध्ये Yes. कार्यरत आहे. तर मला Yep. सर सांगा, मी असं बोलता बोलता ऐकलं तुमच्याकडून की दारू पिणं हा एक शारीरिक किंवा एक मानसिक आजार आहे. तो कसा आणि त्याच्यातून बाहेर कसं निघलं जाऊ शकतं? ओके ओके. हा एक मनोशारीरिक आजार आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सायकोसोमॅस्टिक डिसीज. अच्छा. ज्या आजारावर आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही औषध निघालेलं नाही. हा, बरोबर. हा मन, शरीर आणि आत्म्याला ग्रासलेला आजार आहे. अच्छा. जसं जसं माझं दारू पिण्याचं प्रमाण वाढत जाते तशी तशी माझी जीवनशैली बदलत जाते, माझे विचार बदलत जाते. मी डॉक्टर आशिष देशपांडे सरांचं डॉक्टरचं ओपिनियन ते व्हिडिओ जर प्रत्येकाने ऐकला तर फारच चांगलं होईल, त्यांना डॉक्टरच्या भाषेमध्ये कळणार. अच्छा. आता कमी वेळात तर मी तेवढं सांगू नाही शकणार. तर बरोबर. याला त्याच्या विचारांना नियंत्रणामध्ये आणणे आणि चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहणे, संगतीचा परिणाम होतात. जेव्हा दारू पित असताना माझे जे मित्र होते, लोहार लंगार भंगारवाले मित्र, चांगला माणूस जवळ उभा ठेवायचा नाही, त्यांच्यामध्ये जायची हिंमत होत नव्हती. मी पूर्ण अशा मावळलेल्या होत्या. मी फक्त आणि मरणासाठी दारू पित होतो. पण त्याच्यातून जसं त्या ईश्वराने संधी दिली, उभा झालो, तर आज हजारोच्या वर कुटुंब उभे झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला तर मला आणखी ऊर्जा मिळते. आणि याच्यातून बाहेर निघण्यासाठी अल्कोहोलिक अनॉनिमसची उपचार पद्धती 12 पायऱ्याचा कार्यक्रम हा फक्त जगाच्या पाठीवर एकमेव असा कार्यक्रम आहे की शास्त्रीय पद्धतीने यामधून दारूपासून दूर राहून त्या कुटुंबाला पूर्ववत जीवनाचा आनंद उपभोगता येते. हा माझा अनुभव आहे. असे हजारो अनुभवी आज माझ्याकडे आहे जे मला वारंवार मदत करतात. महत्वाचा प्रश्न आहे जे लोक हर टाइम विचारला जाते बाहेर, की जसं आता तुम्ही व्यसनमुक्ती केंद्राचे चालवता, सगळ्या गोष्टी रन करता, याच्यामध्ये मी अशा काही गोष्टी ऐकल्या की लोक म्हणतात की दारू मनावर घेतलं सुटते, व्यसनमुक्ती केंद्रात जायची गरज नाही. हा एक सर महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय देणार? बघा, दारू सोडण्याचे अनेक मार्ग आहे. कोणी देवाधर्माकडे जाते तर कुठेतरी त्याच्या मनाला तो प्रश्न आहे जाऊन बिंबते. तो स्वतःच चिंतन करायला लागते. ठीक आहे. परंतु अल्कोहोलिक अनॉनिमस या प्रणालीनुसार या थेअरीचा वापर करून आज जगाच्या पाठीवर जेवढे मद्यपी बाहेर निघाले तेवढे दुसरे कशाने निघाले नाही. आता काय होते, व्यसनमुक्ती केंद्र हे अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये जायची पहिली पायरी आहे. कारण हा दारुड्या पोटामध्ये दारू गेल्यानंतर कधी कोणाला ऐकतच नाही. बरोबर. तो मीटिंग मध्ये जाऊन बसल याची खात्री नाही, गेलाय तरी ऐकल याची खात्री नाही. आणि तिथं गेल्यानंतर सगळ्या प्रश्नाचे उत्तर मलाच येते हा त्याचा भ्रम असते. मी पहिल्या मीटिंगला गेलो, पिऊन होतो, समोरची व्यक्ती सांगत आहे, मला कळत नव्हतं कारण तो माझा दृष्टिकोन वेगळा होता ना. तर मी काय म्हणायचं बाजूवाल्याला, थांब मी जाऊन बोलतो, थांब मी जाऊन बोलतो. तो म्हणायचा अरे बस, अरे बस. हे जेव्हा मी इथं आल्याच्या नंतर मला कळलं की मी तिथं बोलणार होतो, माझ्या अहंकारापोटी बोलणार होतो. परंतु तिथं जी हृदयाची भाषा आहे ती अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये कळते. आता व्यसनमुक्ती केंद्राबद्दल लोकांच्या मनामध्ये फार सारे गैरसमज आहे. कारण व्यसनमुक्ती केंद्र हे या व्यसनातून बाहेर निघायची पहिली पायरी आहे. इथं आल्यानंतर त्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, कौटुंबिक, त्याच्यानंतर वैयक्तिक जेवढ्या त्याच्यात तो 10 पैलू आहे, 10 पैलूमध्ये तो जसा जसा अडकलेला आहे, तर त्या सगळ्या बाबीवर सविस्तर चर्चा केल्या जाते. समुपदेशन हा त्याच्यावरचा एकमेव पर्याय आहे. आणि त्या समुपदेशनामध्ये आम्ही म्हणजे 12 पायऱ्याचा आम्हाला वापर करावा लागतो. त्या 12 पायऱ्यामध्ये मला स्वतःला शोधायचं आहे. माझ्या जीवनामध्ये घडलेल्या घटना आहे त्या मला खुल्या सांगायच्या आहे. काय नाही मी कोणापाशी जर जाहीर सांगू शकलो तरी मला एक जुना अनुभवी व्यक्ती जो यातून सावरलेला आहे, किंवा त्याला आमच्या भाषेमध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसच्या भाषेमध्ये स्पॉन्सर म्हणतात. काय
तर त्याच्यापाशी कथन करावं लागते, सांगावं लागते. हम्म. आणि हळूहळू मग त्याच्या मनावरचा ताण जसा कमी होत जाते. हम्म. इथं केंद्रामध्ये हळूहळू तो ताण कमी होता होता मग तो जसा खुला व्हायला लागते, खुलं मन. त्याच्या इच्छेची तयारी असते, कारण कोणालाही वाटत नाही मरावं म्हणून. पण त्याच्या इच्छेची तयारी आणखी प्रबळ करण्यासाठी मग दररोज इथं रुटीन त्याला ठरवून दिल्या जाते. सकाळपासून सायंकाळपर्यंत कशा पद्धतीने, म्हणजे बघा कोणतीही एखादी सवय ती लागण्यासाठी 21 दिवस लागतात. बरोबर. 21 दिवसाच्या नंतर ती सातत्याने मग त्यावर काम करता करता ती अंगवळणी पडून जाते. बरोबर. आणि या 90 दिवसामध्ये या सगळ्या घडामोडी त्याच्या अंगवळणी पडायला लागल्या की त्यानंतर कुटुंबाचं काम आहे की हा व्यक्ती आजारी आहे, त्याला तिरस्काराने नका बघू, कारण तो मरतपर्यंत आजारी आहे. बरोबर. त्याला एका सिस्टर, म्हणजे आपण का म्हणू, परिचारिकेसारखं त्याला वागवावं लागते. कुटुंबातल्या लोकांनी त्याला 1 वर्ष किमान प्रेमाने वागवावं लागते. तो प्रेमापासून वंचित झालेला आहे. तुम्ही ज्याला जेवढं प्रेम देत गेले तेवढा तो प्रतिसाद देत जाईल. आणि एकदा ह्या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्या, त्याच्यावर जबाबदाऱ्या आल्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या तो घ्यायला लागला की हळूहळू त्याच्या कुटुंबाचं पूर्ण चित्र बदलते. समाजामध्ये एक लायक घटक म्हणून जगायला लागते. हे मी अनुभवाने सांगतो. आज हजारो लोक या माझ्या लहानशा कामामधून आज चांगल्या आनंदाने जीवन जगत आहे. नाही, जसं मी पहिले पण असं अभ्यास केला आहे की तुमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये 1100-1200 पेशंट आतापर्यंत दुरुस्त झाले आहेत. तर हे सरळ सरळ आहे की मनाने दारू सुटते, पण त्या मनावर कंट्रोल ठेवण्यासाठी काही सिस्टम असते, काही पायऱ्या असते, जसं सांगितलं सरांनी, पद्धत आहे. त्या पद्धतीने जर आपण करू तर दारू ही हमखास सुटून जाईल. पण मनावर घेऊन दारू सुटायची असती. म्हणणं आणि बोलणं याच्यामध्ये करणं, त्याला या सगळ्या गोष्टी खूप फरक आहे. याच्यानंतर सर एक असा विषय आहे की जसं तुम्ही बोलता बोलता सांगितले की मुलगी आहे, पत्नी आहे, या सर्व लोकांनी मला सपोर्ट केलं आणि काय काय सहन केलं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता मी मॅडमनाच क्वेश्चन करतो की नेमकं त्यांनी काय काय भोगलं ह्या सगळ्या गोष्टी. आपण सौ अनिता भगवान पाचभाई. अच्छा, आता मला एक सांगा, सर जेव्हा दारू पित होते तेव्हाची स्थिती काय होती? तेव्हाची तुम्ही जीवन कसे जगत होते? काय विषय होता? आणि काय काय तुम्ही भोगले किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीचा तुम्ही म्हणजे संकटाचा सामना केला? त्याच्यानंतर आताची स्थिती काय आहे ते झाल्याच्या नंतर, हे सगळं मला सांगा. तर जेव्हा पिण्याच्या काळामध्ये, कारण माझं लग्न झालं तेव्हा सर पित नव्हते. मी एक माझे वडील शिक्षक होते आणि घरात ही समस्या बघितलीच नव्हती. आणि मग लग्न झाल्यानंतर आमचं संसार खूप सुरळीत छान चालू होता. आणि मध्ये मग ही दारू आली. मग मला काही तेवढं कळत नव्हतं की मी काय करायला पाहिजे बा, हे व्यक्तीला एवढं शिक्षक आहे पेशानी आणि असं काय वागते बा. तर मी खूप डिस्टर्ब राहायची, माझी मानसिकता खूप खराब राहायची. 4 भिंतीमध्ये स्वतःला ठेवलं आणि मी कुठे कोणत्या कार्यक्रमाला जायची नाही. आणि ती दारू वाढत गेली तसतसं माझ्याही मनामध्ये असे एक विचित्र भाव निर्माण झाले की हा व्यक्ती पितो, मुलांवर काय परिणाम होईल बा, आज मुलं मोठे होत आहे आणि ही दारू केव्हा थांबेल बा. आणि मी शोध घ्यायला लागली की कशाने थांबेल बा. मी खूप देशपांडे सरांकडे दाखवलं आणि बांबोडे सरांकडे दाखवलं, पण मला कुठेच मार्ग मिळत नव्हता की दारू कशाने बंद होईल बा. आणि मी पूजा पाठ करायची, त्यानी पण मला काहीच फायदा झाला नाही आणि मी हरून गेली. आता हे तुम्ही सगळे प्रयत्न केले आहे आणि मला काहीच कुठेच यश मिळत नाही आहे. आता मला असं वाटलं की मला स्वतःला तर संपवावं नाही बा. खूपदा माझ्या मनामध्ये विचार यायचे की हा व्यक्ती असं दारू पिऊन येतो, रोज आमच्याकडे भांडणं व्हायचे, मग काय असं जगत आहो बा आपण लाचारी जीवन. आणि कसं मग मला काहीतरी असं वाटायचं कधी कधी की जाऊ दे, मी सुसाईड करून टाकावं. पण मला असं वाटायचं की मी, माझे वडील शिक्षक आहे आणि मी जर सुसाईड केलं, आणि माझ्याकडली फॅमिली पण छान आहे, माझ्या 2 बहिणी आहे मोठ्या, माझ्यापेक्षा भाऊ आहे, आणि त्यांना पण हे भोगावं लागेल की बा यांचे वडील खूप असं छान सांगते, शिक्षक आहे आणि मुलीने का बा असं केलं. तर मी ते कारण माझ्या मनामध्ये यायचं. आणि मग मला एक असं वाटायचं की माझी 2 मुलं आहे, मी गेल्यानंतर मुलाचं काय होईल बा, हा व्यक्ती तर दारू पितो. तर मग मी कुठेतरी मनाला शांत करायची, थांबून जायची, आज नाही उद्या थांबेल बा
असं वाटायचं कुठेतरी काहीतरी मिळेल बा मला. मी 1-2 डॉक्टर यायचे चंद्रपूरला, तिथं पण जाऊन बघितलं, औषध द्यायचे तर त्या पुड्या द्यायचे तर तिथंही पण नाही. मला मी पुड्या घेतल्या नाही. सरांना तेव्हा बीपी होता. त्यांनी विचारलं मला की काही आहे का बिमारी बा. मी म्हटलं बीपी आहे. तर म्हणे तुम्ही घेऊच नका, हे औषध दिलं तर रक्ताच्या उलट्या होतात आणि मग कोमात पण जाऊ शकते. तर मग मी म्हटलं का पिते आणि घरी मला पगार पण देतो, तर कशाला बा, आहे तर जिथपर्यंत पित आहे तिथपर्यंत पिऊ द्या. आणि मग जशी जशी समस्या वाढत गेली तसतसे आमचे एकमेकाबद्दल मतभेद वाढायला लागले. आणि मग आपसामध्ये भांडणं. आज माझा सरांचा राग मुलीवर जायचा, ट्रान्सफर व्हायचा. मुलगा तर बाहेरच शिकत होता, तो विजयवाड्याला होता. त्याला 6वी पासून मी मुलावर काही परिणाम झाले नाही पाहिजे बाहेर दारूचे म्हणून मुलाला तिथे विजयवाड्याला टाकलं होतं. आणि मुलगी लहान होती, ती सगळं उघड्या डोळ्यांनी पाहायचं. सकाळी ती स्कूलला जायची तर यांचा रात्री जे झालेला कार्यक्रम दारू पिऊन आल्यानंतर तो ट्रान्सफर तिच्यावर व्हायचा. तिला मारायची मी उगीच. मला ते कळतच नव्हतं मी अशी काय वागत आहे बा. आणि मी एक दारुड्याची बायको आणि हा कौटुंबिक आजार आहे काही मला कळत नव्हतं. जेव्हा मला झेप व्यसन मुक्ती केंद्राचा मेसेज मिळाला, तिथं आम्ही घेऊन गेलो सरांना. आणि मी दुसऱ्या दिवशी त्या मीटिंगला बसली तिच्या, तर फॅमिली मीटिंग राहायची. तर तेव्हा मला कुठेतरी हा मध्यपाश आजार आणि हा आम्हाला जडलेला आहे कौटुंबिक आजार ते कळलं. तर मग मी सरांचे मग काही प्रश्नही करायची की नाही बा, हा व्यक्ती तर चांगला आहे, पेशाने शिक्षक आहे, न पिता तर व्यवस्थित राहतो आणि पिल्यानंतर असं का वागतो बा. तर मग हा मध्यपाश आजार आहेच, नक्कीच आहे. आणि मी पहिल्याच दिवशी मला कुठेतरी त्या मीटिंग मध्ये आशेचं किरण दिसायला लागलं की मी आजवरी जो शोधत होती तो मार्ग मला आता मिळाला आहे. हा मी धरून राहील आणि मी कधीच सोडणार नाही बा. एक पत्नी आणि एक पतित आहेच, पण त्या व्यतिरिक्त पोरं जे लहान राहते ते पण याच्यामधून काही अशा गोष्टी त्यांना एक्सपिरियन्स अनुभव होते. आणि सरांची इथं मुलगी बसली आपण, तर तिला पण क्वेश्चन करू की तिने काय काय भोगलं. सगळ्यात पहिले तर तुझं नाव सांग, आणि जेव्हा तुझे बाबा दारू पित होते तेव्हा तुला काय समजत होतं, काय वाटत होतं, काय तू भोगलं, आणि आताची स्थिती आणि तेव्हाची स्थिती काय फरक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि मी असं पण ऐकलं की तू व्यसनमुक्ती केंद्रासाठी सुद्धा बाबांना मदत करते, तर काय सांगशील? माझं नाव सृष्टी भगवान पाचबाई. तर जर आता जसं तुम्ही विचारलं की तेव्हाची सिच्युएशन आणि आताची सिच्युएशन जर कम्पेअर करायची आहे तर बेसिकली तो कम्पॅरिझन होऊच शकत नाही. बरोबर. कारण की माझा जन्म जो आहे तो 2004चा आहे आणि बाबाचं जे रेग्युलर पिणं आहे जे आपण म्हणू ते 2004 पासून सुरू झालेलं. तर मी बाबांना नेहमी जेव्हा लहानाची मी 6th स्टँडर्ड पर्यंत गेली आहे, मी असं सोबर बघितलेलंच नाहीये. असं खूपच रेअरली एखादी दिवस यायचा त्याच्यामध्ये बाबा पिलेले नसायचे. मग सकाळी जे नॉर्मल असायचे ते रात्री पिलेलेच असायचे. तर 6th स्टँडर्ड पर्यंत मी बाबाला नॉर्मल बघितलेलंच नाही. तर तेव्हा असं व्हायचं की मी कंप्लेंट करायची, म्हणजे तेव्हा आई बाबांचे तर वाद व्हायचे, पण मला स्कूलमध्ये ते नॉर्मली प्रिटेंड करावं लागायचं. कारण की ते सगळं माझ्या अकॅडमिक्सवर नको व्हायला म्हणून ते मी सांगायची नाही, कोणाला शेअर नाही करायचे. ते जे काही असायचं ते माझ्यापर्यंतच असायचं. पण मग जेव्हा असं काही प्रोग्राम्स राहिले, म्हणजे देवाचे वगैरे काही प्रोग्राम राहिले किंवा मंदिरात किंवा कुठे गेलो तर तेव्हा ना मी लोक कसे विश करतात ना तेव्हा मी कंप्लेंट करायची की सगळ्यांचे फॅमिलीज इतके छान राहतात, त्यांचे पेरेंट्स जे आहेत ते इतके मिळून राहतात त्यांच्या मुलांसोबत, पण मग माझ्यासोबत तसंच का बरं होते. कारण पीटीएम म्हणजे पॅरेंट्स टीचर मीटिंग वगैरे काही असायची ना, तर माझं असं असायचं की आई बाबा दोघे पण आले पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम असं व्हायचं की बाबा पण तिथे अवेलेबल नसायचे. मी अवॉइड करायची, कारण की मला असं वाटायचं की जर बाबा तिथे स्कूलमध्ये माझ्या पिलेले गेले तर मग ते कसं वाटेल, ते चांगलं नाही वाटेल. तर ते बॅक इन द माइंड माझं तेच चालू असायचं. तर मग मी बरेचदा सांगायची नाही, अवॉइड करायची या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा ना बाबा जर नेक्स्ट टाइम कुठे बाहेर जाणार तर मला सोबत पाठवायची, माझी ट्युशन वगैरे झाल्यानंतर, की तू सोबत जा, ऍटलीस्ट तू सोबत गेले तर बाबा पिणार नाही म्हणून. बरोबर. तर असं व्हायचं की मी बाबासोबत जायची, बाबा आपलं काही काम करून घ्यायचे. काम करणं वॉज जस्ट लाईक बहाणा राहायचा आहे, फक्त एक एक्सक्यूज की मी म्हणजे प्यायचीच असायची. मी 2 मिनिटात येतो. हा, एक्झॅक्टली तसंच व्हायचं. मी सोबत जायची तर बाबा काय करायचे, तू थांब इथेच, बारच्या समोर गाडी थांबवायची, तू थांब इथेच, तुला काही शॉप मधून काही घ्यायचं का आजूबाजूला तू घेऊन घे, पण आईला सांगू नको. बिलकुल. हा, म्हणजे काइंड ऑफ रिश्वत. हे जो विषय आहे किंवा हा जो किस्सा आहे हा प्रत्येक दारुड्या व्यक्तीच्या मुलांसोबत मुलींसोबत हा होते, आणि हा फॅक्ट आहे, कारण असंच होते मोस्टली. तसंच होतं. तर मला तसंच सांगायचं. तर तुकुमला एक मंगेश बार म्हणून एक बार होता आधी, आम्ही चंद्रपूरला असायचो तेव्हा आम्ही एसटी वर्कशॉप जवळ राहायचो. तर मोस्ट ऑफ द टाइम बाबा मला त्याच्याच समोर उभे करायचे आणि त्याच्या आजूबाजूला दुकान होते. तर मला म्हणायचे तुला काही हवंय का, इथनं घेऊन घे. त्याच्या बाजूला बेकरी शॉप वगैरे होतं, तर इथनं घेऊन घे तू, पण आईला नको सांगू. तर मी पण नाही सांगायची, म्हणजे मला असं वाटायचं
मी जर घरी जाऊन आईला सांगेल तर परत यांचे वाद होणार की भांडण तुम्हाला होईल. लाज पण नाही वाटत का मुलीला सोबत हम्म, हम्म, फिरले? हम्म, हम्म. तिच्यासोबत पण तुम्ही फिरलाय असं सरळ सरळ वगैरे. म्हणजे की भीती आहे की यांचा वाद होऊ नये. हा तर मी घरी जाऊन नाही सांगायची, पण ते अल्टिमेटली काय व्हायचं की मी जरी नाही सांगितलं पण ते दिसूनच यायचं ना की पिऊन बिलकुल, आलेले पिऊन आहे. आले हा. तर ते उलट माझ्यावरच यायचं की अरे मी तुला कशासाठी पाठवलं आणि तू काय केलं. पण तेव्हा मला पण नाही समजायचं ना बिलकुल. की आईची मेंटल सिच्युएशन काय होती. हम्म. बाबा त्या व्यसनाला आहारी गेलेले, कारण की तेव्हा नाही समजायचं आम्हाला की हा एक आजार आहे. सो बेसिकली हा जो आजार आहे, बाबाने जसं सायकोसोमॅटिक डिसऑर्डर हे मेन्शन केलंय, तर जर आपण स्पेसिफिकली अब्यूज आणि सबस्टन्सच्या हिशोबाने म्हटलं तर सायकोलॉजिकली या आजाराचं नाव आहे सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर. तर मी स्वतः एक सायकोलॉजीचे स्टुडंट आहे, मी मास्टर्स करते सायकोलॉजीमध्ये. तर आता मला याचं जास्त म्हणजे नॉलेज गेन झालंय की अबाउट दिस डिसऑर्डर अँड एव्हरीथिंग. तर तेव्हा जर कम्पेअर केलं तर तेव्हा असं असायचं, जर तुमचा तो क्वेश्चन होता ना कम्पॅरिझन वाला, तेव्हा असं असायचं की फक्त चालत होतं, बिलकुल. नथिंग वॉज गुड, म्हणजे काहीच नॉर्मलच होतं सगळं. मी आपल्या याच्यामध्ये असायची, आई आपल्या याच्यामध्ये असायची, बाबा आपल्या याच्यामध्ये असायचे, म्हणजे आम्ही तिघेच असायचो. माझं दादा तर त्याला बाहेरच पाठवलेलं हॉस्टेलमध्ये. आमच्या तिघांचे लाईफ जे आमचं इंटरॅक्शन असं नाही व्हायचं घरी. मी ट्राय करायची तर यांच्या दोघांचे वादच व्हायचे. मी म्हणजे असं समटाईम्स जर यांना सोबत घेऊन बसले किंवा काही बोलायचं ट्राय केलं तर ते चालायचंच नाही बिलकुल पण. मग ते अल्टिमेटली वादच व्हायचे, तर मग मी पण ते अवॉइड करायची. मोस्ट ऑफ द टाइम ते तसंच व्हायचं. तर मग मी पण बिझी असायची, स्कूल, मग ट्युशन, मग माझं काम. आईचं पण तसंच असायचं. मग माझी आई तेव्हा आजारी असायची, तर मी ते पण कंप्लेंट करायची, म्हणजे ऑफकोर्स देवाकडे, की माझ्यासोबत असंच का होते, आई पण आजारी आहे, बाबा पण असे करतात, का बरं असं होते. पण तेव्हा मला नाही समजायचं या सगळ्या गोष्टी. मग कुठे ना कुठे मग आईला एक पाथ मिळाला रिहॅबिलिटेशन सेंटरचा, तर मग आईने बाबांना तिथे टाकलं. मग त्याच्यानंतर जर मी आता कम्पेअर करते तर आता सगळं खूप छान आहे. म्हणजे जे इंटरॅक्शन आमचे तेव्हा नाही व्हायचे तसे आता आम्ही खूप जास्त ऍज अ फॅमिली खूप क्लोज आलो आहोत. आम्ही चौघे पण, आमचे चौघे म्हणजे माझं, आईचं, बाबाचं, अमित दादाचं, आमच्या चौघांचे असे इंटरॅक्शन इतके थॉटफुल असतात की सगळ्याच गोष्टी आम्ही शेअर करतो. इव्हन तो तेव्हा असं असायचं की बाबा पूर्ण वेळ घरी असायचे, पूर्ण वेळ म्हणजे ऍटलिस्ट ते घरी टाइम द्यायचे, पण तेव्हा काहीच चांगलं नव्हतं. पण आता इथे असं होते जेव्हापासून बाबाची दारू सुटली आहे त्याच्यानंतरच, की बाबा घरी वेळ नाही दिला ना तरी पण आम्हाला बॅक इन द माइंड माहिती असतं की कुठे ना कुठे ते बिझी आहे, म्हणजे स्वतःवर काम करत आहे. कारण की बाबांनी जर व्यसनमुक्ती केंद्र सुरू नसतं केलं आणि पेशंट सोबत जर नसते वावरले ना, कुठे ना कुठे हे शक्यच नसतं. कारण की इतका एक 2004 पासून 2016 पर्यंत ज्या व्यक्तीने कंटिन्यू दारू पिली आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला एक सडन स्टॉप द्यायचा होता, तर ते नॉट पॉसिबल. आपण पण स्वतःवर ट्राय करतो तर ऍडिक्शन नाही सुटत, पण कुठे ना कुठे आपण स्वतःला पण इथे पूर्ण सोपवून दिलं आहे. त्याच्याकरता सगळ्या गोष्टी खूप सुरळीत चालत आहेत. तर आपल्यासोबत एक सर बसले आहे, त्यांनी ही जी जागा आहे ती जागा सरांना दिली आहे व्यसनमुक्ती केंद्रासाठी. तर सर, माझा तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे, तुमचं नाव सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे सरांना जी जागा दिली. माझं नाव आहे शेख रहीम शेख मजीद. मी एक WCL कर्मचारी आहे आणि ही जी बिल्डिंग मी बांधलेली आहे, माझा उद्देश होता की इथं मॅरेज हॉल, लग्नाकरता, वाढदिवसाकरता हे बांधकाम सुरू केलं. त्या उद्देशानेच बांधकाम सुरू केलं मी. पण मला जेव्हा मी या क्षेत्राच्या लोकांना पाहिलं तेव्हा मला असं कळलं की इथं दारू व्यतिरिक्त पुन्हा वेगळे नशा इथं चालत आहे. या क्षेत्रामध्ये जसे दारू चालतेच आहे, गांजा आहे, अफीम आहे, चरस आहे, MD आहे, आणि एक पुन्हा लहान लहान मुलं जे आजकाल जे आहे सोल्युशन, हा सोल्युशन एक नशा तुम्ही नसन ऐकला, पण सोल्युशनचा एक नशा ते कापडावर लावून तो असा ड्रग्स म्हणते त्याला नाही, पंचर बनवायचं सोल्युशन वेगळं आहे. सोल्युशन सोल्युशन एक पंचर बनवायचं सोल्युशन आहे. पंचर बनवायचं सोल्युशन लावतात ते मुलांना. आणि इथलं जे क्षेत्र आहे जे खूप म्हणजे खराब होत आहे दारूच्या ह्याच्यात, तर मला असं वाटलं का इथं एक व्यसनमुक्ती हवी आहे. तर त्या संदर्भात मला ते पाचवे गुरुजी माझ्या संपर्कात आले आणि मी त्यांनी माझ्याशी बोलले का आम्हाला इथं व्यसनमुक्ती सुरू करायची आहे बा. तर मलाही असं वाटलं का बा ठीक आहे, काहीतरी एक सेवेसाठी सुरू करा, पैसा हा कमावा, आपण तर सांबोरी बी कमवू, काही उद्देश नाही. पण इथचे लोक जे आहे, इथचे लोक जे नशेमुक्त होईल, पारिवारिक त्यांना जो सुख भेटेल. कारण की माझ्या जी क्षेत्रात मी WCL ला जिथं काम केलं, तिथं प्रत्येक घरी दारू हा राहतोच. म्हणजे माझी पार्टी आहे इथं, पार्टी आहे, रिटायरमेंटच्या पार्टी आहे किंवा लग्नाच्या पार्टी आहे इथं, तर प्रत्येक व्यक्ती हा जो आहे दारू आणि नशामध्ये बुडूनच राहे. तर मला असं वाटलं का इथं काहीतरी एक नवीन विशेष
दारूमुक्तीचा कार्यक्रम सुरू करा. त्याच दिवसांनी मी यांना एक अल्प दरामध्ये जसं जागा त्यांना उपलब्ध करून दिली. नमस्कार मित्रांनो, मी अमोल घोटेकर, एक दारुड्या. मित्रांनो, माझी पण समस्या घेऊनच मी इथे दारू सोडवण्यासाठी आलो होतो आणि 2023 डिसेंबर 2023ला मी इथे आलो होतो. आज लगभग 2.5 वर्षाचा कालावधी मला या सेंटरमध्ये झाला. कारण की माझ्या घरच्यांनी पण कुठेतरी माझ्या या समस्येमुळे हार मानलेली होती आणि दारू ही समस्या माझी एवढी भयानक झाली होती की मी माझं जीवन संपवण्यासाठी निघालो होतो. पण ईश्वराच्या कृपेने हा संजीवनी दारूमुक्ती केंद्राचा मला मेसेज मिळाला आणि मी इथे आलो. सुरुवातीला 3 महिने जेव्हा काढले मी, व्यवस्थितरित्या मला हा कार्यक्रम हळूवारपणे समजायला लागला आणि समजता इतरांच्या म्हणजे दारू पिणारे माझ्यासारखे जे पीडित आहे त्यांच्या वेदना कळायला लागल्या, त्यांच्या परिवाराच्या वेदना कळायला लागल्या आणि कुठेतरी स्वतःची जाणीव झाली की आपण जे काही व्यसन करत आहोत ते चुकीचं आहे. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत पाचभाई सरांच्या अंतर्गत अनुभवी बांधव जे येतात तिथं मार्गदर्शन करतात, ते अनुभव ऐकायला लागलो आणि त्याच्यामध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत राहिलो. आणि जेव्हा शोधता कुठेतरी मग स्वतःची ओळख झाली की आपण जे काही जीवन जगलो ते चुकीचं जगलो आहोत. पण या मार्गातून जो आध्यात्मिक मार्ग मला मिळाला आहे अल्कोहोलिक्स अनोनिमसचा, या मार्गातून जे वाटचाल आज मी सुरू केलेली आहे आणि त्या वाटचालीमध्ये मी जे माझ्यावर या सेंटरनी जे काम केलं आहे तेच काम मी या सेंटरच्या माध्यमातून माझ्यासारख्या पीडितांसाठी करण्याची सुरुवात केली आहे. आणि 1 दिवसाच्या आधारे त्यांना जे मला काही मिळालं आहे या सेंटरमधून तेच त्यांना देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जे आज मी दारूपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो 1 दिवसाच्या आधारे, हाच प्रयत्न त्यांनी पण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि आध्यात्मिक मार्गावर जेव्हा ते वाटचाल सुरू करतील तेव्हा एक आनंदमय जीवन ते स्वतःही जगतील आणि आपल्या परिवाराला पण जगवू शकतील.